नमस्कार, मी ज्ञानदा कदम। दिवाळीला सुरुवात झालेली आहे, वसुबारस पहिला दिवस। सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना शुभेच्छा। आणि आज संध्याकाळी 7 वाजताचं बुलेटिन खूप स्पेशल असणार आहे। काय काय महत्त्वाच्या बातम्या त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगते। सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा होते आहे आणि मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव इथे एकवटलेले आहेत। छगन भुजबळ आहेत, धनंजय मुंडे आहेत। या मंचावरनं कोणता राजकीय संदेश दिला जातोय आणि सोबतच ओबीसींची एकजूट आगामी राजकारणाला कोणती नवी दिशा देईल, आगामी निवडणुकांवरती त्याचे कसे परिणाम होतील हे आपल्याला बघायचंय। इकडे मुंबईमध्ये सुद्धा ठाकरे बंधू एकत्र येतात। त्यांचं येणं एकत्र आता काही नवीन नाही राहिलंय, पण मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होतंय। पुन्हा एकदा पालिका निवडणुकांच्या तोंडावरती ठाकरे बंधूंची एकी आपल्याला दिसते। हे दोघे ठाकरे बंधू या व्यासपीठावरनं काय बोलतात, कोणता संदेश कार्यकर्त्यांना देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। तिकडे पुण्यामध्ये एफडीएनं दिवाळीचे दिवस आहे, सगळेजण मिठाईची वगैरे खरेदी करत असतात, गोडधोड पदार्थ घरामध्ये बनतात। पण सावध करणारी एक बातमी म्हणजे एफडीएनं पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आणि जवळपास 2 कोटींचा भेसळयुक्त खवा पनीर जप्त करण्यात आले। तर तुम्हाला सावध करणारी बातमी बघायची आहे। आणि दिवाळी म्हटली की खरेदी आली। ज्यांना सोन्याची खरेदी करायची आहे त्यांचं टेन्शन थोडंसं वाढलंय, बरंच वाढलंय किंबहुना, कारण सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत। सोन्याचा आजचा दर 1,35,000वरती गेलेला आहे। तर दिवाळीचं सेलिब्रेशन राज्यभरामधलं आणि सोबतच राजकीय घडामोडी सगळ्यांचा आढावा संध्याकाळी 7 वाजता आपल्याला घ्यायचा आहे थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं महाराष्ट्र देशामध्ये।